बोक्या ए बब्या बब्या ए बब्या बबुड्या ए बबुड्या ए म्हणजे बबुड्या हा हा इथं बसतो येऊन असं बसत्यात कुंडीमध्ये कुंडीत बसत्यात. तर मंडळी आज उठायला उशीरच झाला बरं का. आज काही मॉर्निंग वॉकला गेली नाही. हे असंच होतं बरं का माझं. कधी कधी सुट्टी होऊन जाते तर असो काय हरकत नाही. उठायला उशीर झाला म्हणून मग हातपाय तोंड धुवून जेवणच बनवायला लागली. म्हणजे वरची कामं पण करू लागली, झाडलोट धारा वगैरे सगळं काही. आणि नंतर जेवण बनवून घेतलं कारण 8:30 वाजता डबा तयार पाहिजे असतो चौधरी साहेबांना कामाला जाण्यासाठी. तर ही होती बोक्याची बहीण. तिला काही खाताना पिताना बघून लगी बोक्याला पण इसाळ येतो आमच्या. तर चौधरी साहेबांनी वैरण आणून ठेवलेली एका वेळेसाठी. एका टायमाला आम्ही वाडं टाकत असतो, एका टायमाला गिनीगोल आणि एखादा मकवानाचा भारा त्या लंपी झालेल्या वासरासाठी. तर इकडं चालू आहे माझं काम. काम म्हणजे कामं घरातली सगळी झालेली आहेत. दोघी जणी असल्यामुळं सकाळी सकाळीच कामं होऊन जात आहेत पटापट. आणि मॅडम इकडे जेवायला बसलेले आहेत कारण जेवण बनवून झालेलं होतं. चौधरी साहेबांचा डबा गेलेला होता. मग आंघोळीलाच मी मागं राहिली होती तर माझं आंघोळीचंच काम चालू होतं. आणि जरा निवांतच म्हटलं आता उशीर झालाच आहे कधीतरी तर निवांतच आंघोळ करायला येईल. तर आता हे असं सजून धजून बसली मी नटाफटा करून चांगला घेतलाय. पण इकडे माझी आई वाट बघती वैरणीसाठी, म्हणजे आमची ढमाबाई वाट बघती वैरणीसाठी. आणि आता हा अवतार असाच राहणार नाही कारण आता आम्हाला कणगीतले गहू वाळायला टाकायचेत. आणि कणगीतल्या गव्हाला आमच्या कुठं कुठं कीड लागायला लागलेली कारण आम्ही कणिक भरताना त्याच्यात पावडर नव्हती टाकलेली. तर मॅडमनी इकडे जेवून गहू वाळायला घालायची तयारी करून टाकलेली. आता मी म्हटलं झाली ते फ्रेश तर थोडासा दुधाचा चहा घ्यावा कारण सकाळी कोरा चहा घेतलेला होता. दुधाच्या चहाशिवाय तलप जात नाही. तर या मंडळी चहा प्यायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.